ते राजर्षी शाहूराज आपले सर्व महापुरुष या सर्वांना अभिवादन करून या धम्मदीक्षा ग्रहण कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित आल्याने म्हणतेजी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू, एक आमचे प्राध्यापक सुकुमार, दुसरे प्रबुद्ध साठे, माझ्यासोबत आलेले गवई, मराठा समाजातला तरुण ज्यानं बौद्ध धर्म प्रातिनिधिक स्वरूपात त्याने मतं मांडलं तो पंकज, आणि ज्यांनी आज बौद्ध धर्म ग्रहण केला त्या माधुरी, राजू जाधव, मनीषा सागर कांबळे, काजल प्रभाकर निंबेदार, त्यांचे सर्व कुटुंब आणि त्यांना या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी मदत केली ती त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट, सहकारी या सगळ्याचं एकदा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, कारण त्यांच्यामुळं एक ऐतिहासिक घटना आज घडलेली आहे. बंतेजीने मगाशी 22 प्रतिज्ञा दिल्या. या 22 प्रतिज्ञाविषयी नागपूरकरांनी एक अलीकडे नवीन कांड रचलेला आणि ते कांड असं आहे की बाबासाहेबांनी या कधी 22 प्रतिज्ञा दिल्याच नाही अशा प्रकारचं एक कांड रचलेलं आहे आणि ते त्यांच्या शिबिरातून याची विस्तृत मांडणी करतात. उघडपणे बोलत नाही, पण हा प्रवाह त्यांचा सुरू आहे. दुसरा मुद्दा असा आहे की धम्म स्वीकारणं हे धाडसाचं काम. तुम्ही काहीही म्हटलं त्याला गरज वापस जयंती आहे. त्या क्रांतिकारी राजाच्या जयंतीचं औचित्य साधून क्रांतिकारी निर्णय घेणं हे सुद्धा तेवढंच क्रांतिकारक आहे. आणि म्हणून आज धम्मदीक्षा कार्यक्रम हा एक खरंच एक वेगळा एक वेळेनुसार एक फार ऐतिहासिक स्वरूपाचा. 2 मुद्दे महत्वाचे. बाबासाहेबांनी 1924 साली बार्शी टाकळीला पहिलं भाषण करताना ते म्हणाले आपल्या समस्यावरती काय उपाय, आणि त्यांनी 3 उपाय सांगितले. एक देशांतर, दुसरे नामांतर, तिसरे धर्मांतर. हे 1924 साली. मग 27 साली महाडला उभे राहिले आणि 27ला महाडला काय म्हणाले, 27ला महाडला असं म्हणाले की आम्हाला हिंदू मानत आहोत, तुम्ही आम्हाला हिंदू मानताय, मग आम्हाला पाणी प्यायला मजाव का? तुम्ही आम्हाला हिंदू मानता, आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो, मग आम्हाला देवळात बंदी का? असे बाबासाहेबांनी प्रश्न उभे केले. आणि बाबासाहेब 27ला महाडला असं म्हणाले पुन्हा त्या भाषणामध्ये की शक्यतोवर हे सगळे अधिकार मी हिंदू धर्मामध्ये राहूनच मिळवेन, पण जर हे अधिकार मला हिंदू धर्मानं दिले नाही तर कवडीमोल ठरलेल्या हिंदुत्वावर लात मारून या धर्मातून मुक्त झाल्याशिवाय राहणार. 24 नंतर 27 नंतर मग 35 नाशिक, येवला. आणि त्या मुक्तिकोणपतेमध्ये जे प्रश्न बाबासाहेबांनी महाडला मांडले त्याची दुसरी बाजू 36च्या परिषदेमध्ये मुंबईला मांडली. आणि त्या परिषदेत काय प्रश्न मांडले? जो धर्म तुम्हाला माणूस मानत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला माणसासारखं पाणी पिऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहू देता? म्हणजे महाडला एक प्रश्नावली निर्माण केली आणि 36ला दुसरी प्रश्नावली निर्माण केली. आणि अशा एक योजनाबद्ध पद्धतीने ते 56ला पोहोचले. त्यामुळे अनेक लोकांचा हा जो प्रवास आहे धम्म चळवळीचा, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीचा, तो फार सायंटिफिक आणि टप्प्याटप्प्याने पुढे गेला. त्याला जबाबदार या देशातील हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत हे अत्यंत स्पष्ट आहे. अलीकडे एक माणूस 100 वर्ष झालेल्या संघटनेचा म्हणाला
की या देशातला हिंदू मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होत नाही. आता हिंदू मजबूत कोणत्या काळात होता, कधी होता, आज आहे का, या प्रश्नाची ती उत्तरं शोधत नाही. हिंदू धर्मातून माणसं बाहेर का जातात याची प्रश्नाची उत्तरं ते शोधत नाहीत. इथला 12% मुसलमान असेल, इथला बौद्ध असेल, इथला ख्रिश्चन असेल, हे सगळे लोक हिंदू धर्माला कंटाळून बाहेर पडले. ते का बाहेर पडतायत याचा ते आजही विचार तयार करायला तयार नाहीत. आणि प्राध्यापक सुकुमार म्हणाले की मेल्यानंतर सुद्धा स्मशानात जागा न मिळू देण्याचं काम जर हिंदू धर्माचे ठेकेदार करत असतील तर अशा धर्माचं पतन झाल्याशिवाय होणार नाही, राहणार नाही. त्याला एखाद्या भविष्यनित्याची गरज नाही, ते आपोआपच काल प्रवाहात होणार आहे. बौद्ध धम्म म्हटलं की ती मानसिकता आहे. मगाशी जरी आपण म्हटलं की आचरणाचा धम्म आहे, परंतु बौद्ध ही मानसिकता आहे. आणि ती मानसिकता बुद्धायन धम्मामध्ये बाबासाहेबांनी साध्या शब्दात मांडली. ती अशी आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखा माणुसकीच्या नात्यानं व्यवहार करतो तेव्हा धम्माला सुरुवात होते, तेव्हा धम्म सुरू होतं. मला वाटतं याच्यापेक्षा अत्यंत साधी सोपी भाषा धम्माची जगामध्ये कुठेही नसावी. आणि त्यामुळे त्या धम्माकडे असणारा प्रवास हे खरंच एक मोठं ऐतिहासिक पाऊल आहे. आपलं हे शतक 21वावं आहे. आणि बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्यामध्ये कोणी मातम शर्मकर आहेत म्हणूनच नाही. जगातील आज सगळ्यात मोठमोठे विद्वान, मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे सिनेकलाकार, मोठमोठे खिलाडी, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज, मोठमोठे विचारवंत हे बौद्ध धम्माकडे जात आहेत. आणि ते का जात आहेत याचं उत्तर अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा जो सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला त्याने एका वाक्यात दिलं. अल्बर्ट आइन्स्टाईन एका ठिकाणी असं म्हणतो की जगामध्ये धर्माचा काळ संपलेला आहे. जगामध्ये धर्माचा काळ संपलेला आहे. टिकलाच तर तो काळाच्या कसोटीवर बुद्धाचा धम्म टिकेल, बाकी सगळं संपेल. हे काही कांबळे पवार जाधवचं स्टेटमेंट नाही, हे अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या जगविख्यात शास्त्रज्ञाचं हे स्टेटमेंट आहे. आणि याला पुष्टी म्हणून M.K. देशपांडेचं एक पुस्तक आहे. त्या M.K. देशपांडे ब्राह्मण आहेत, त्यांनी ते पुस्तक बुद्धाला अर्पण केलंय. पण जगामध्ये ही गोष्ट अशी का, हा जर प्रश्न या जगात पहिल्यांदा कोणी विचारला असेल तर तो बुद्धाने विचारला. आणि म्हणून M.K. देशपांडे सारख्या माणसाचं सुद्धा संत आणि सायन्स नावाचं एक ऐतिहासिक लिखाण असलेलं पुस्तक ते M.K. देशपांडेंनी बुद्धाला अर्पण केलं, कारण बुद्ध त्या ताकदीचा होता. आणि म्हणून आपण निवडलेला मार्ग हा काही महारामांगाचा मार्ग नाही. आपण निवडलेला मार्ग जगातील सगळ्यात ताकदवर माणसाच्या लढ्याचा मार्ग आहे, ज्याला आपण धम्म म्हणतो. आणि म्हणून अशा मार्गाने केल्यानंतर आपलं कल्याण होईलच, होणारच असा ठाम विश्वास असल्यामुळे आज आपले बंधू आणि भगिनी यांनी आज बौद्ध धम्माचं ग्रहण केलं. त्यांना आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं आपल्या बौद्ध परिवारामध्ये आपले बंधू भगिनी म्हणून स्वीकार करूया, त्यांच्याशी त्या नात्याने व्यवहार करूया. आचार व्यवहाराच्या माध्यमातून त्यांना बौद्ध बांधव म्हणून आपण मान्यता देऊया, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांचं आणि त्याबद्दल तुमचं दोघांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबण्यापूर्वी उद्या शाहूराजाची जयंती, दरवर्षी शाहूराजाच्या जयंतीला स्थानिक लेवलला इथं सुट्टी असते, कलेक्टर सुट्टी जाहीर करतात. यावर्षी माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे कलेक्टरनं आजपर्यंत ही सुट्टी जाहीर केली नाही. शाहू राजाच्या जयंतीची सुट्टी जाहीर केली नाही. ही अशा इथल्या स्थानिक कलेक्टरचा राजश्री शाहू जयंतीच्या निमित्तानं उद्या
स्थानिक पातळीवरची सुट्टी, सार्वजनिक सुट्टी न दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं इथल्या कलेक्टरचा, इथल्या प्रशासनाचा जाहीर निषेध करणारा ठराव आपल्या समोर ठेवतो. आपण त्यासाठी सहमत आहात का? सगळ्यांनी ठरावाचं टाळ्या वाजवून समर्थन करावं. आणि शाहू राजाला इतिहासातून मिटवण्याचे प्रयत्न अनेकांनी केले, पण शाहू राजा हा तुमचाही बाप आहे हे ध्यानात ठेवा. आणि इथलं प्रशासन अशा चुका न करता, अजूनही वेळ आहे, अजूनही 12 तास आहेत, कलेक्टर रात्रीचाही आदेश काढू शकतो. कोणी पत्रकार बांधव असतील तर त्यांनी ही सूचना कलेक्टर पर्यंत पोहोचवावी, आमची त्यांना विनंती आहे. आपण प्रशासन म्हणून की उद्या शाहू राजाची जयंतीची सुट्टी कोल्हापूर वासियांना, करवीर वासियांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला मिळायला हवी. आपण शांतपणाने माझं म्हणणं ऐकून घेतलं. धन्यवाद. जय भीम, जय भारत.